या ठिकाणी आपण श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत की हे जे देवस्थान आहे हे देवस्थान कुठे आहे आणि म्हणजे कुठल्या नद्याच्या संगमावर वगैरे, आणि याचा नकाशाच या ठिकाणी आपल्याला सविस्तर मध्ये दिलेला आहे. बघा, सर्वात वरती श्री चैतन्येश्वराचं मंदिर आहे हे हे आणि इथे पहा या बाजूला आम नदी आलेली आहे, आम नदी, आणि त्याच्या खाली कोलारी नदी आहे त्याच्या बाजूला. आणि या ठिकाणी पहा थोडं या बाजूला हरिनाथ म्हणजे मंदिराचा समूह. पहिला आपण मंदिर पाहू. हरिनाथाचं मंदिर आहे, वर चैतन्येश्वराचं मंदिर आहे, आणि या बाजूने या नदी आलेल्या पंचनद्या. या ठिकाणी पंचनद्याचा संगम आहे. इकडे मुरझा नदी आहे, पहा ही मुरझा नदी आहे. आणि या ठिकाणावरून वैनगंगा, विशाल अशी वैनगंगा नदी आलेली आहे. इकडे कन्हान नदी आली आहे. 5 नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि 5 नद्यांच्या संगमावर या देवस्थानाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. पवित्र असं देवस्थान आहे. आणि या देवस्थान एक वैनगंगा, दुसरी कन्हान, तिसरी आम, चौथी मुरझा आणि 5वी कोलारी या 5 नद्यांच्या पवित्र संगमावर बसलेलं चैतन्येश्वराचं मंदिर आहे. येथील चैतन्येश्वर महादेवाची लिंगपिंड, चैतन्येश्वर म्हणजे महादेव आहे, म्हणजे जिथे आपल्याला श्वर लागलेला दिसतो तिथे महादेव असते, म्हणजे गुरुणेश्वर वगैरे जे त्र्यंबकेश्वर आपण म्हणतो. तर ही स्थापन केलेली नसून ती यज्ञातून स्वयं प्रगट झालेली आहे. येथे श्री हरिनाथ शिष्य रामचंद्र उर्फ रघुनाथ यांची जिवंत समाधी आहे. जे शिष्य होते, जे हरिनाथ शिष्य यांची उर्फ त्यांचं रामचंद्र उर्फ रघुनाथ असं नाव आहे, यांनी जिवंत समाधी घेतलेली या ठिकाणी हे सांगतात. याच समाधी समोर महाराष्ट्रातील आणि ही महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय स्वाभिमानाची बाब आहे आणि अतिशय प्राचीन अशी बाब आहे. हे आपण पद्धतशीर मध्ये जाणून घेऊया. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. याच समाधी समोर महाराष्ट्रातील मराठीचा आद्य ग्रंथ विवेक सिंधू तसेच परमामृत पवन विजय हे ग्रंथ मराठीचे आद्य कवी मुकुंदराज महाराज यांनी शके 1110 मध्ये याच ठिकाणी लिहिलेले आहेत. ते विक्रीस उपलब्ध सुद्धा आहेत, पहा, आणि मी नक्की घेणार आहे. तसेच येथे वाचनीय धार्मिक पुस्तके सुद्धा विक्रीस उपलब्ध आहे. देवस्थानात राहण्याच्या खोल्या, किराणा. तर पहा पवित्र 5 नद्या या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे. याचाच अर्थ हे देवस्थान, हे ठिकाण अतिशय पवित्र असं आहे.